असा एक माणूस ज्याने त्या काळात जातीपातीचे सर्व अडथळे गाडून टाकले, ज्याने सर्व धर्माच्या सर्व जातीच्या मुलांना एकाच छताखाली आणलं आणि एकाच ताटात जेवायला बसवलं आणि त्यांच्या हातात शिक्षणाची पाटी दिली। कोण होते हे महामानव? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे महामानव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील। लोक त्यांना आदराने अण्णा म्हणायचे। अण्णांनी पाहिलं की दारिद्र्यामुळे बहुजन समाजातील मुलांची पाटी कोरीच राहतेय। त्यांच्या मनात एक क्रांतिकारी विचार चमकला, जर पोट भरण्यासाठी हात राबवू शकतात तर तेच हात शिक्षणासाठी राबवू नये का? यातूनच 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि जन्माला आली जागतिक स्तरावर गाजलेली कमवा आणि शिका ही स्वावलंबी योजना, जिथे गरिबाचा मुलगा कष्टाच्या जोरावर शिक्षणाचे शिखर गाठू लागला। ते नेहमी मुलांना म्हणायचे, मुलांनो, कष्टाची लाज बाळगू नका, स्वाभिमानाने शिका। हा अण्णाचा संदेश एका पिढीचा मंत्र बनला। अण्णा हे केवळ शिक्षक नव्हते, तर ते सामाजिक समतेचे अग्रदूत होते। शाहू महाराजांनी सुरू केलेल्या वसतिगृह चळवळीला अण्णांनी अधिक व्यापक स्वरूप दिलं। 1924 मध्ये साताऱ्यात त्यांनी अशा एका वसतिगृहाचा प्रयोग केला, जिथे जातीपातीचे सर्व अडथळे मोडून ब्राह्मण, मराठा, जैन, लिंगायत आणि दलित मुले एकाच ताटात जेवू आणि शिकू लागली। 1927 मध्ये खुद्द महात्मा गांधींनी या वसतिगृहाला भेट दिली आणि अण्णांच्या या धाडसाने प्रभावित होऊन ते म्हणाले, भाऊराव, साबरमती आश्रमात जे मला जमले नाही ते तुम्ही इथल्या साताऱ्यात करून दाखवलं। मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मोलाचे योगदान दिले। शाहू महाराजांच्या मुस्लिम बोर्डिंगचा वारसा जपत अण्णांनी 1955 मध्ये साताऱ्यात आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनची स्थापना केली, ज्याची सावली आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे। मित्रांनो, अण्णांनी आपल्याला कष्टाचा स्वाभिमान शिकवलाय। आजच्या काळातही अण्णाचे हे विचार किती महत्त्वाचे आहे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।